सेम वास्तू मिस्टर महाडिक. खूपच पॉझिटिव्ह वेव्ज आहेत या घरात. आय एम इम्प्रेस. पण मला एक कळत नाहीये, इतकं सगळं छान आहे की सुंदर वास्तू असताना ती तुम्ही विकताय का? नाईलाज झाला म्हणून वास्तू विकावी लागते, घर विकावं लागतंय. मी आणि माझी मिसेस मालती महाडिक खूप कष्टाने हे घर उभं केलंय. आमची मुलं सुद्धा लहानाची मोठी ह्याच घरात झाली. या घरानं आमचे अनेक सुखदुःख पाहिले आहेत. या घराचा प्रत्येक कोपरा न कोपरा मालतीच्या स्पर्शानेच जिवंत झालाय. पण जेव्हा आपल्या जवळची माणसं, घरची माणसं आपल्यावर आघात करतात ना, तेव्हा माणूस हतबल होतो. आणि त्या हतबलतेतूनच माझ्यावर घर विकण्याची वेळ आली. ही वास्तू म्हणजे माझ्याकरता प्राण आहे, माझा श्वास येतो. ही वास्तू म्हणजे फक्त दगडविटांची वास्तू नाही आहे, दगडविटांचं घर नाही आहे, आमच्या आठवणींचा महाल आहे. या घरानं आम्हाला आईच्या मायेनं, बापाच्या प्रेमानं कवेत घेतलंय, जवळ घेतलंय, प्रेम केलंय आमच्यावरती. आणि आम्ही या घरावरती मालतीनं मोठ्या प्रेमानं हे घर सजवलंय. पण आता हे घर विकण्या वाचून आमच्याकडे पर्याय नाही आहे. घर विकून फॅक्टरी ही वाचवावीच लागेल. कारण या फॅक्टरीवरती अनेक कामगारांचे संसार अवलंबून आहेत, त्यांचे आयुष्य अवलंबून आहेत. ते संसार मला वाचवावेच लागते. ही फॅक्टरी दुसरा कोणी विकत घेतोय मी नाही पाहू शकत. तुम्हाला मी मगाशी म्हटलं ना, जी फॅक्टरी ती माझीच फॅक्टरी. मोठ्या कष्टानं उभी केली मी ती फॅक्टरी आणि तिचा लिलाव होणार आहे. माझा पुतण्या करण महाडिक मला फसवून त्यानं फॅक्टरी स्वतःच्या नावावर केली आणि तो तिचा लिलाव करतोय. म्हणजे तुम्ही खूपच सफर केले तर. पण काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आता तर हे घर मी नक्कीच विकत घेईन आणि तुमची फॅक्टरी वाचवायला मदत करेन. अंदाजे या घराची किंमत 5.5 करोड असेल, पण मी 6 करोड पर्यंत बोली लावायला तयार आहे. कोडिंग झालंय कम्प्लीट. तुम्ही तो कोड तुमच्या सिस्टममध्ये रन करा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. थँक्यू सो मच. जेव्हा आपल्या रक्ताची माणसं आपल्याला फसवतात, तेव्हा तुमच्यासारखी अनोळखी माणसं पाठीशी उभी आल्यावर एक वेगळंच बळ येतं. थँक्यू. हो, माणसानी माणसाला बळच तर द्यायचं असतं आणि माणुसकीच्या धर्माने जगायचं असतं. तेच तर करतोय मी. लक्षात ठेवा, फॅक्टरी तुमची होती आणि तुमचीच राहील शेवटपर्यंत. आता लिलावात भेटू. येतो मी. बरं.
मालती, आता आपली फॅक्टरी नक्कीच वाचणार. आता मला काळजी नाही. चला. बाबांचा फोन. बघा ना काय म्हणताय. हा बाबा बोला. हा इंद्र, आपल्या घराला गिराईक मिळालंय. फक्त त्यांना मी कड घातली. आपल्या बंगल्याचे जे काही पैसे येतील त्याच्या बदल्यात त्यांनी आपल्यातर्फे कंपनीच्या लिलावात बोली लावायची. आणि ते तयार झालेत. तर तुम्ही लवकर या, वाट बघतोय. हो उद्याच लिलाव आहे, या लवकर. हो येतो आम्ही. काय झालं, काय म्हणाले आबा. घर विकत गेला एक माणूस तयार झालाय. लवकर या म्हणत होते. पण तुमचा चेहरा का उतरलाय असा. इथे झालंय ना आता बोलणं, होईल सगळं नीट. बोलणं झालंय पण आय एम नॉट शुअर की ते कितपत वर्क होईल. सर, तुम्ही नका उगाच काळजी करू. आपण आपल्या बाजूने प्रयत्न करतोय ना, मग आपल्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल, खात्री आहे मला. मला कशाचीच खात्री उरली नाही आता. तुम्ही ऐका बरं माझं. हे बघा, चांगल्या माणसांबरोबर आहे ना नेहमी चांगलंच होतं. आबांनी कधी कोणाचं वाईट केलंय का? नाही ना. त्यांनी नेहमी सतत सगळ्यांची काळजी केली, सगळ्यांना मदत केली. मग त्यांच्या बरोबर आणि तुमच्या सोबत असं अजिबात होणार नाही. नका काळजी करू, होईल सगळं ठीक. हा सर, तुमचा असा चेहरा पाहिल्यानंतर आबा आणि मालती मॅडम खचून जातील हो. असं नका ना करू. आणि तुम्ही ऐका बरं माझं, सगळं ठीक होणार आहे. खरंय तुझं म्हणणं. आजही बघ ना तेच झालं. जेव्हा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हता